निंबू ज्युसरच्या साहाय्याने बेलवात कशी बनवायची, सुताची वात कशी बनवायची त्याचा आपण आज हा शॉर्ट व्हिडिओ घेत आहोत। याच्यापूर्वी पण बेलवातींचे व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्याच्यावरही निंबूच्या साहाय्याने कसं बनवायचं त्याचा डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे। परंतु काही मैत्रिणींची कमेंट अशी आहे की ज्युसरचं दाखवलं आणि वात पूर्ण दाखवली नाही, तर असं नाही आहे। कारण की हे फक्त अर्धा एक मिनिटाचंच काम आहे, दाखवायचं पिळायचं कसं आणि वाती तोडायच्या तुम्हाला आहेत। तर मग एवढं सगळं डिटेल जर दाखवलं तर 8-9 मिनिटाचा व्हिडिओ केला तर सखी म्हणतील 2 मिनिटाच्या कामाला 8 मिनिटाचा व्हिडिओ लावला, किती लांबण लावली। म्हणून तुम्हाला मी शॉर्टकट त्यावेळेस दाखवलं आणि पारंपरिक पद्धतीने कशा वाती करायच्या ते पण दाखवलं। तर ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं ज्युसर मी कशा पद्धतीने वापरलं आणि बघा किती भराभर वाती होत आहेत। तर अशा पद्धतीने मी वाती करून घेते। मला तांब्याच्या वाती जमत नाही, माझ्या सासूबाई मात्र तांब्यावर वाती काढतात आणि मला असं गॅजेट घेऊन मला आवडलं काढायचं। माझी ही आयडिया होती आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचावी हाच माझा प्रामाणिक हेतू आहे। त्याच्यामुळे जे मोठे व्हिडिओ दिलेले आहेत तर ते डिटेल बघा। कमेंट करण्याच्या आधी कृपया सर्व भगिनींना माझी विनंती आहे, हे सगळ्यात जुन्या ह्या आपल्या धार्मिक परंपरा आहेत आणि ह्या सगळ्यांपर्यंत पोचाव्या। सूत का काढलं जातं, वात का लावली जाते, याचे सगळे डिटेल व्हिडिओ आपण टाकलेले आहेत। नवीन पिढीला पण ह्या गोष्टी कळायला पाहिजे। मग नवीन पिढी तांब्या लोटा कुठे बघायला जाईल, टकळी कुठे बघायला जाईल, तर मग तिच्याजवळ किचनमध्ये जे गॅजेट आहे, जर त्यांना वाती करण्याची इच्छा असेल तर ह्या पद्धतीने त्या करू शकतात। अशा पद्धतीने तो वातींचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे आणि माझ्या सासूबाई अशा पारंपरिक पद्धतीने भराभरा वाती करतात। डिटेल व्हिडिओ दिलेला आहे, लिंकवर जाऊन बघू शकता। आणि हा सगळ्यात महत्त्वाचा शेवटी जाता जाता, हा कापूस घरचा आहे, मेडिकलचा नाही।